हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आतापर्यंत आपण गणिताचे 45 लेक्चर बघितले. हे 46वं लेक्चर आहे. ठीक आहे. याआधी आपण नफा तोटा हे चॅप्टर कंप्लीट केलं आहे. नफा तोटा नंतर लगेच मित्रांनो सूट व कमिशन हे चॅप्टर घेतोय, कारण की हे दोन चॅप्टर मित्रांनो एकमेकांसोबत कनेक्टेड आहे, एकमेकांसोबत लिंक्ड आहेत. ठीक आहे. त्यामुळे हे चॅप्टर मी घेतोय. आणि छोटं चॅप्टर आहे मित्रांनो, छोटं चॅप्टर आहे, खूप काही मोठं चॅप्टर नाही. ठीक आहे. आजच्या लेक्चरला सुरुवात करतो. बघा मित्रांनो, चॅप्टर कोणता आहे? सूट कमिशन व दलाली. ठीक आहे. दलालीवर फार फार कमी क्वेश्चन येते मित्रांनो. तसं तर हे चॅप्टरच एकदम असं छोटं चॅप्टर आहे, खूप मोठं चॅप्टर नाही, कारण की याचे काही टाईप मित्रांनो आपले याच्यामध्ये कवर होते. कशामध्ये? नफा तोटामध्ये. ठीक आहे. काही टाईप मी नफा तोटामध्ये वगैरे घेतले आहे. ठीक आहे. ओके. बघा मित्रांनो, पहिला टाईप बघा आता इथे. सूट म्हणजे काय तुम्हाला सांगतो. बघा मित्रांनो, वस्तूवर मित्रांनो छापील किंमत असते. छापील किंमत असते. बघा, कोणत्याही प्रोडक्टवर एक किंमत लिहून राहते मित्रांनो, ती किंमतमध्ये छापेल किंमत. फॉर एक्झाम्पल, एखादी वस्तू मित्रांनो 200 रुपये एखाद्या वस्तूवर छापेल किंमत लिहून आहे. तर मित्रांनो याच्यावर सूट देणे म्हणजे काय? तुम्हाला डिस्काउंट देणे. समजा आता 200 रुपयाची वस्तू आहे, तुम्हाला समजा आता दुकानदारांनी म्हटलं 50 रुपये तुम्हाला सूट देतोय, म्हणजे 50 मायनस करून टाका, 50 रुपयाचा डिस्काउंट द्या. तेव्हा मित्रांनो तुमची विक्री निघते. किती राहील? 200मधून 50 गेले, 150 तुमची विक्री राहील. ठीक आहे. म्हणजे छापील किंमत मायनस सूट बरोबर विक्री किंमत. ठीक आहे. सूट म्हणजे काही नाही मित्रांनो, सोप्या भाषेमध्ये तुम्हाला दुकानदार जे डिस्काउंट देते ते डिस्काउंट म्हणजे सूट आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो दलाली वगैरे. दलाल ज्या रेटनी दलाली घेते, दलाल एखादी वस्तू तुम्हाला विकून देण्यासाठी किंवा एखादी घर विकून देण्यासाठी, गाडी विकून देण्यासाठी, किंवा मग गाडी पाहून देण्यासाठी म्हणजे खरेदी करण्यासाठी, किंवा मग एखादी कार वगैरे खरेदी करण्यासाठी दलाल जो स्वतःचं कमिशन घेते, स्वतःची दलाली घेते मित्रांनो, तेच म्हणजे आपली दलाली होय. ठीक आहे. आता आपण आपल्या टाईपला सुरू करतो. फार काही बेसिक इथे सांगण्यासारखं काहीच नाही मित्रांनो. ठीक आहे. त्यामुळे डायरेक्ट आता टाईप वाईज क्वेश्चन्सला सुरुवात करतो. पहिला टाईप बघा मित्रांनो, टाईप नंबर 1 बघा. काय टाईप आहे? 400 रुपयाची वस्तू ग्राहकाला 350 रुपयाला मिळाली, तर सूट किती काढा. बघा मित्रांनो, 400 रुपयाची वस्तू आहे, ग्राहकाला कितीला मिळाली? 350ला मिळाली. म्हणजे मधामध्ये किती सूट भेटली? बघा, 50 रुपये सूट भेटली. डायरेक्ट या क्वेश्चनचा आन्सर डायरेक्ट ते सूत्र वगैरे न टाकता डायरेक्टच समजते ना आपल्याला. का 400 रुपयाची वस्तू होती, त्या कस्टमरला डायरेक्ट 350ला भेटली, म्हणजे 50 रुपये डिस्काउंट देत आहे आणि 50 रुपये सूट देत आहे. या प्रकारे तुम्ही करू शकता, किंवा मग डायरेक्ट सूत्रानुसार चालू शकता. सूत्र काय आहे? छापील किंमत मायनस सूट बरोबर खरेदी. आता जे सांगितलं सूत्र तेच आहे सूत्र. ठीक आहे. छापील किंमत आहे किती? 400, आणि ग्राहकाला 350ला मिळाली, म्हणजे खरेदी त्याची 350 झाली. ठीक आहे. खरेदी 350 झाली आणि छापील किंमत आहे 400. ठीक आहे. हे इकडे मायनस येऊ द्या. 400 मायनस 350, हे मायनस सूट आहे ना, तिकडे प्लस सूट होऊन जाईल. ठीक आहे. सूट बरोबर किती आहे मग? 400मधून 350 गेले, 50 राहिले. ठीक आहे. 50 बरोबर तुमचे सूट. ठीक आहे. हे झालं सूत्रानं. नाही तर डायरेक्ट मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची, का 450ची वस्तू आहे, 350मध्ये भेटली, म्हणजे 50 रुपये ग्राहकाला सूट भेटली. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट टाईप बघा, टाईप नंबर 2 बघा मित्रांनो. आता 400 रुपयाची वस्तू ग्राहकाला 300 रुपयाला मिळाली, तर शेकडा सूट किती? बघा, 400 रुपयाची वस्तू आहे मित्रांनो, ग्राहकाला किती भेटते? 300ला भेटत आहे, म्हणजे सूट किती झाली? इथे 100 रुपये झाली सूट. जर 400ची वस्तू तुम्हाला 300मध्ये भेटत आहे, 100 रुपये सूट भेटली ना, तर ग्राहकाला किती सूट भेटली ते विचारत आहे. बघा मित्रांनो, सूट शेकडा सूट बरोबर सूट अपॉन. आता मित्रांनो इथे खरेदीचा रोल नाही. छापील किंमत म्हटलं तर कशावर निघते सूट? इथे छापील किमतीवर निघणार. ठीक आहे. छापील किंमत शेकड्यामध्ये आहे, सगळ्या गोष्टी म्हणजे शेकडा करून टाका. ठीक आहे. कारण शेकडा सूट म्हटलं तर मग शेकड्याचा शेवट जुळं लागेल. सूट किती भेटली? 100 रुपये भेटली. कशावर? 400 रुपयावर, गुणिला शेकडा. 0 कटले 4 × 4 25 100. 25% तुमचा आन्सर आहे. काय? शेकडा सूट 25%. दोनचा आन्सर एकदा मला चेक करू द्या. 25%. ठीक आहे. याला डायरेक्ट थोडं करून सांगा कसं. तर
बघा मित्रांनो, किती भेटले तुम्हाला 400 रुपयावर किती भेटली सूट? 400ची वस्तू आहे, 400 रुपयाची वस्तू आहे, 300ला विकली म्हणजे किती? 100 रुपये सूट भेटले. 0 कटला, राहिले किती? 1/4. 1/4 म्हणजेच तुम्हाला शेकडेवारीमध्ये सांगितलं होतं 25% होते. ठीक आहे, किती होते? 25%. 25%. तुमचा आन्सर काय? 25%. नाही राहिलं लक्षात, काही हरकत नाही मित्रांनो. का 400 रुपयावर 100 रुपये सूट भेटली, गुणिला शेकडं तुम्ही करू शकता. तसंच मग इकडे पण गुणिला शेकडा येते. ठीक आहे, किती? पुन्हा सांगतो, नसेल समजलं तर. 400ची वस्तू मित्रांनो, त्याच्यावर 100 रुपये सूट देऊन राहिली. आता हीच सूट 400च्या मानाने किती टक्के आहे? तर गुणिला शेकडा करा. ठीक आहे, 0 कटले, 1/4 गुणिला 100 म्हणजे किती होते? 4×4 25 100. 25% तुमचा आन्सर आहे. ओके मित्रांनो, त्यानंतर आता टाईप नंबर 3 बघा. खूप मोठं चॅप्टर नाही मित्रांनो, एक छोटं चॅप्टर आहे, 1-2 लेक्चरमध्ये होऊन जाते. टाईप नंबर 3 बघा. आता काय टाईप आहे? एका कपाटाची मूळ किंमत 400 रुपये असताना दुकानदाराने शेकडा 10% सूट दिली, तर कपाट किती रुपयात मिळेल? ठीक आहे, किती आहे? 400 रुपये त्याची किंमत आहे. ठीक आहे, मग काय म्हणता मित्रांनो? 10% सूट दिली. एखाद्या वस्तूवर 10% सूट दिली. समजा आता एखाद्या वस्तू तुम्ही 10% सूट दिली असेल, ती वस्तू किती आहे? 100%ची. सूट किती दिली? 10% म्हणजे -10%. -10%. ती वस्तू किती झाली आता? 90%ची. ठीक आहे, 90% म्हणा की 90/100 सारखंच आहे. ठीक आहे, एखाद्या वस्तूवर 100%ची वस्तू स्वतःमध्ये राहते. ठीक आहे, म्हणजे हे आहे 100 स्वतःमध्ये 100%. त्याच्यावर तुम्ही 10% सूट दिली, ऑब्व्हियसली ती 90%ची होणार आहे. 100% -10% बरोबर 90%. ठीक आहे, 100% -10% बरोबर 90%. हे टक्के लिहा की भागीला 100 लिहा सारखंच आहे. म्हणजे 400 रुपयाची वस्तू 90%ची झाली आता. ठीक आहे, 0 कटले, 0 कट, 2 0 खालचे कटले, 2 0 वरचे कटले, 4 9 36 आणि 1 0 जसे ते 360 रुपये तिची मित्रांनो आता प्राईस झाली आहे. की 360 रुपयाला तुम्हाला ते मिळेल. ठीक आहे, 3चा आन्सर एकदा चेक करू द्या मला. 360 रुपये. ओके, नाही ते एक दुसरी मेथड आहे. 400 रुपयाची वस्तू आहे, तुम्हाला 10% सूट देते, म्हणजे 400 10% काढून टाका, किती होते? 40. 400ची वस्तू आहे, तुम्हाला 10% सूट देते, म्हणजे 400चे 10% याच्यातून काढून टाका, किती होते? 400तून 40 गेले, 360 राहिले. ठीक आहे, आणखी ज्यांनी शेकडेवारी चांगलं केलं असेल त्यांच्यासाठी मित्रांनो, 400ची वस्तू आहे, 10% गेल्यानंतर 10% सूट भेटत आहे, म्हणजे 10वरून 10% सूट भेटत आहे. 1 0 खाली म्हणजे 10 घ्या, त्याच्यावरून आता 1 कमी करा. 10% सूट म्हणजे 10पेक्षा 1ने कमी 9. कसे? 10 पैकी 1ने कमी 9. एवढं सुद्धा आन्सर येते मित्रांनो. 0 0 कटला, 4 9 36 आणि 1 0 जसे ते 360 रुपये तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, टाईप नंबर मित्रांनो आता 4 बघा. एका वस्तूची किंमत 500 रुपये असून त्यावर 10% आणि 20% सूट दिली असता. ठीक आहे, ती वस्तू ग्राहकाला किती रुपयाला मिळाली? बघा, 500ची वस्तू आहे, 500ची वस्तू आहे, तिला 10% सूट दिल्यानंतर ती किती होईल? किती? 10% आणि 20% सूट आहे ना. पहिल्या वेळेस 10% सूट दिली म्हणजे ती झाली मित्रांनो 90%ची वस्तू. 90% म्हणजे 90/100. दुसऱ्या वेळेस पुन्हा 20% सूट दिली म्हणजे ती किती झाली? 20% सूट दिल्यानंतर ती वस्तू मित्रांनो 80% होईल. ठीक आहे, मग या टोटल याची 80% किती होईल? 80/100. ठीक आहे, कळतं आहे आता या गोष्टी कशा आपल्या बदलत आहे. तर 2 0 कटले, 1 आणि 2 0 कटला, हे 2 0 कटले, हे 2 0 कटले. ठीक आहे, काय 5 9 आणि 8चा गुणाकार राहिला. 5 गुणिला 9 गुणिला 8 बरोबर किती होईल? 5 गुणिला 8 9 72 बरोबर किती होते? 5 दुनी 10 0, हातचा राहिला 1, 5 7 35 आणि 1 36. 360 रुपयाला ती वस्तू तुम्हाला मिळेल. ठीक आहे, तुम्हाला प्रश्नामध्ये काय विचारलं होतं? किती रुपयाला मिळाली? तर ठीक आहे, 360 रुपयाला ती मिळाली. किती? 360 रुपयाला मिळाली. आणखी मित्रांनो एक दुसरी ट्रिक बघा. आता 500ची वस्तू आहे. ठीक आहे, पहिल्या वेळेस 10% सूट म्हणजे डाऊन करा, 10% खाली आली ती. पुन्हा दुसऱ्या वेळेस 20% सूट भेटली म्हणजे डाऊन करा, म्हणजे 10%ने खाली आली वस्तू पुन्हा 20%ने खाली आली. बघा मित्रांनो काय, तर आता 10% 10 दिसताना 0 आहे ना, म्हणून खाली 10 घ्या. 10% डाऊन केलं, 10% सूट भेटली म्हणजे 10 पैकी 1 सूट भेटली, किती? 9 राहिली ती वस्तू. आता पुन्हा इथे 0 आहे म्हणून खाली 10 घ्या. डाऊन चिन्ह दिसतं आहे ते डाऊनचं खालचं किंवा सूट भेटली किती? 10वरून 10पेक्षा 2 न कमी घ्या, मग म्हणजे 10वरून 2 सूट भेटली किंवा 10पेक्षा 2 न कमी लिहायची, किती? 8 लिहायचे. या सूत्राने सुद्धा आन्सर निघते. 0 0 कटले, 0 0 कटले. ठीक आहे, मग तेच 5 8 40 गुणिला 9, 4 9 36 0.
360 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे. यानंतर मित्रांनो टाईप नंबर 5 बघा. टाईप नंबर 5, 10%, 20% आणि 25% क्रमागत सूट असल्यास एकत्रित सूट काढा. बघा मित्रांनो, एका वस्तूची तुम्हाला 10%, 20% आणि 25% आहे. किती? 10% सूट भेटली, पुन्हा 20% सूट भेटली आणि 25% सूट भेटली म्हणते. ठीक आहे. सूट म्हणजे खालचं डाऊनचं चिन्ह द्या, तेव्हा ती वस्तू किंवा एकत्रित सूट काढायचे. बघा कसं करायचं मित्रांनो. याला काय करायचं, जर ती वस्तू आहे 100ची, 100 का शेकडा, 100 हा 100ला बेस मानला आपण. ठीक आहे. आता 10% सूट भेटली म्हणजे ती वस्तू झाली 90%ची. 90% म्हणजे 90 भागिले 100. नंतर मित्रांनो दुसऱ्या वेळेस ती वस्तू 20% सूट भेटली म्हणजे 100वरून 20 कमी किती? 80. 80% म्हणजे 80 भागिले 100. ठीक आहे. पुन्हा मित्रांनो 100वरून 25% सूट भेटली. ही टोटल होल संख्या एकूण मांडली तर तेव्हा त्याला काय आणखी 25% सूट भेटली म्हणजे 100वरून ती 75%ची झाली. ठीक आहे. 75% भागिले 100. एवढंच मित्रांनो तुमचं गणित आहे. हे गणित आल्यानंतर समोरची स्टेप सांगतोस, काही टेन्शन नाही. त्या वस्तूची विक्री किंमत एवढी राहील, त्या वस्तूची विक्री किंमत एवढी राहील ते तुम्हाला सांगतो. काय काय कटते इथून? 2 शून्य कटले, 1 आणि 2 शून्य कटला. ठीक आहे. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले म्हणजे हा मोकळं झाला. 25 त्रिक 75, 25 चोक 100, 4 एकम 4, 4 दुनी 8. वर करायला 9 गुणला 2 गुणला 3, 3 दुनी 6, 6 गुणला 9 म्हणजे 9 सक 54%ची ती वस्तू राहिली. बघा मित्रांनो, आधी वस्तू होती कितीची? 100ची. आता राहिली किती? 54. म्हणजे सूट किती भेटली मधामध्ये? एकूण सूट विचारली ना. ही विक्री जी आहे ना, ही विक्री आहे मित्रांनो, ही विक्री आहे, ही सूट नाही बरं. 54% ही विक्री आहे. मग 100ची वस्तू तुम्ही 54ला विकली, सूट किती भेटली? मधातली संख्या. मधातली संख्या म्हणजे काय? 100 - 54 बरोबर किती राहिले? किती राहते? 100तून 54 काढून टाका. 10तून 4 गेले 6, धमकेला वापस 10तून 6 गेले 6. 66% तुम्हाला, सॉरी 66 नाही, 10तून 6 गेले 4, 46% तुम्हाला किती मिळाली? टोटल सूट मिळाली. 46% तुम्हाला एकूण सूट मिळाली. ठीक आहे मित्रांनो. कसं केलं मी? काही टेन्शन घ्यायचं नाही. पुन्हा एकदा समजून सांगतो. फक्त आता थोडी ट्रिक चेंज करतो मी. ट्रिक चेंज वगैरे काहीच होत नाही मित्रांनो. थोडंफार हे होते. तुम्हाला काय सांगितलं मी? बघा मी 10% शेकडेवारी म्हणजे 10% कमी म्हणजे काय होते? 1/10 सांगितलं. याला काय घ्यायला सांगितलं? शेकडेवारी 2/10 घ्यायला सांगितलं. याला काय घ्यायला सांगितलं? 25% म्हणजे किती होते? 1/4 होते. ठीक आहे. 1/4 घ्यायला सांगितलं. आता सूट भेटली म्हणजे काय? 100%वरून ती वस्तू 100% गुणिला 10 पैकी 9 झाली. कारण सूट भेटली ना, 10तून 1 काढून टाका. 9 झाली. कुणाच्या रिस्पेक्टमध्ये? 10च्या तुलनेमध्ये किंवा रिस्पेक्टमध्ये. ठीक आहे. आता मित्रांनो ह्या पुन्हा 20% सूट भेटली म्हणजेच या 10वरून 2 पुन्हा काढून टाका. 10च्या तुलनेत 2 सूट भेटली म्हणजे किती? 8 झाली. 2 न कमी. हे 10च्या तुलनेत 9 न कमी, 10च्या तुलनेत 10पेक्षा 1 न कमी, हे 10च्या 2 न कमी, हे 10पेक्षा 2 न कमी. नंतर मित्रांनो पुन्हा 4पेक्षा 1 न कमी किती होईल? 3. कुणाच्या तुलनेत? 4च्या तुलनेत. एवढं आहे मित्रांनो. एवढं करून घेऊ. त्यानंतर समोरची स्टेप सांगतोस. 2 शून्य कटले इकडले 2 शून्य कटले. 4 1 4, 4 2 8. आता काय आला? 3 दुनी 6, 6 गुणला 9 म्हणजे 9 सक 54 रुपयाची ती वस्तू काय झाली? ही तर विकल्या गेली. बघा आधी 100ची वस्तू होती मित्रांनो, ती विकल्या किती गेली? 54मध्ये. म्हणजे मधात जो संख्या आहे ना, मधात 100मधून 54 काढून टाका, डायरेक्ट हे निघेल तुमची सूट निघेल. ठीक आहे. 100पासून रिवर्स गेलं तर तुमची 54 ही विक्री झाली. म्हणजे एवढी सूट भेटली. किती? 100पासून 54पर्यंत सूट भेटली म्हणजे 100 - 54. ठीक आहे. आला काही त्याचं आन्सर किती येते? 54 6 60, 60 आणि 40 100. ठीक आहे. 46% तुमचा आन्सर आहे. या ट्रिकने पण येते, या ट्रिकने पण, मगाच्या पण ट्रिकने येते. ठीक आहे. थोडं मित्रांनो हे सोपी जाते. ज्यांना मित्रांनो हे 2/10, 2/10, 1/4 वगैरे ज्यांनी शेकडेवारी बरोबर केलं माझं, त्यांना आरामशीर लक्षात राहिलं असं मित्रांनो. नाही तर तुम्ही शेकडेवारी वगैरे चॅप्टर मित्रांनो माझं करून घ्या. तुम्हाला चांगलं आणखी समजून जाईल त्या गोष्टी. 6 नाही तर मित्रांनो आपल्या बेसिकनुसार तुम्हाला सांगितलंच. टाईप नंबर 6 बघा मित्रांनो. वस्तूची किंमत सुरुवातीला 30% वाढली. ठीक आहे. व नंतर क्रमागत 10%च्या 2 सुटी दिल्या तर वस्तूची मूळ किंमत किती टक्क्यांनी वाढली? बघा मित्रांनो, आपण वस्तू किती? 100 रुपयाची मानली पहिलं, मानून घ्या. किंवा 100 रुपये म्हणजे 100% नाही, 100 रुपये पण लिहून घेऊ ना. वस्तूची किंमत सुरुवातीला 30% वाढली.
पहिलं 30% वाढ झाली. मग काय म्हणताय, क्रमांक 10%च्या 2 सुटी दिल्या, म्हणजे दुसऱ्या वेळेस 10% सूट दिली म्हणजे खालचं चिन्ह, हे वाढली म्हणजे वरचं चिन्ह, पुन्हा 2 वेळेसनं 10% सूट दिली म्हणजे बघा आता हे जर समजलं का, पहिलं 30%ने ती वाढली वस्तू म्हणजे 30%नी वस्तू वाढली म्हणताय ना, 30%नी वाढली, नंतर 10% सूट दिल्या म्हणजे 10% कमी झाली. ठीक आहे, 100ची वस्तू होती, 30%नी वाढली म्हणजे 100 + 30% 130% झाले. 130%ला आपण 130 भागिले 100 लिहितो. नंतर काय, 10% कमी म्हणजे 100पेक्षा 10ने कमी, किती 90% झाली ती वस्तू. 90% म्हणजेच 90 भागिले 100. दुसऱ्या वेळेस पण 90% 10% कमी झाली म्हणजे 10% सूट दिली म्हणजेच ती वस्तू इथे पण 90% झाली. ठीक आहे, 90% म्हणजे 90 भागिले 100. हे करून घेऊ आधी. किती होते, 2 शून्य कटले, 1 आणि 2 शून्य कटला, हे 2 शून्य काटा, हे 2 शून्य काटा, इथला 1 शून्य काटला, इथला 1 शून्य काटा, वर का आला मित्रांनो 13 × 9 भागिले 10. किती होते, 13 × 9 81 भागिले 10. ओके, 13 × 9 भागिले 10 म्हणजे 9 9 81 लिहिले आपण आणि 13चा गुणाकार दिला भागिले 10 आहे. आता किती होते, 13 × 13 हातचाराला 1, 13 × 1 13 हातचा 1 राहिला आणि 13 × 5 65, 13 × 78, 13 × 7 91, 13 × 8 104, 104 नाही हे 105. ठीक आहे, 105 भागिले किती 10 म्हणजे इथे पॉईंट देऊन द्या. 10 भाग देणे म्हणजेच काय, एक स्थानांतर पॉईंट सरकवून आहे ना. ठीक आहे, म्हणजे बघा आता 105.3ची वस्तू झाली ती. 100ची वस्तू होती, किती आहे ती 105.3ला विकली गेली, 105.3ला विकली गेली म्हणजे 100पेक्षा कितीने जास्त, 5.3 जास्त आहे. 100पेक्षा लिहून घ्या इथे, 100पेक्षा कितीने जास्त, किती टक्केने जास्त असं तुम्ही करू शकता. किती आहे, 100पेक्षा 5.3 जास्त, 5.3% जास्त. ठीक आहे, 5.3% जास्त म्हटलं तर नफा झाला. ठीक आहे, वस्तूची मूळ किंमत किती टक्क्यांनी वाढली, आधी 100 होती, आता 5.3% वाढली. आन्सर एकदा चेक करू दे मला, 5.3% वाढली. ठीक आहे मित्रांनो, आणि हां या आधीचे टाईप जे होते ना बघा, हे असा कार्यक्रम केल्यानंतर तुम्हाला बघा काहीतरी 54 आन्सर आलं होतं, म्हणजे 100वरून ती 54 कमी झाली होती. मग त्यावेळेस थोडं एक सांगायचं राहिलं मित्रांनो, मी नफा तोटामध्ये सांगितलं त्या गोष्टी, पण इथे पुन्हा रिपीट करतो. मग त्यावेळेस काय करायचं मित्रांनो, 100पेक्षा कितीने कमी झाली. ठीक आहे, मग 100पेक्षा कितीने कमी झाली, 100 - 54 बरोबर किती, 46ने कमी झाली. 46ने कमी झाली म्हणजे घाटा तोटा किंवा सूट. ठीक आहे, म्हणजे 46% सूट भेटली त्यावेळेस. बरं, त्यावेळेस आता म्हणजे आधीच्या टाईपमध्ये. आता काय होतं का, 100पेक्षा 5.3% वाढली ती किंमत. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो समोरचा टाईप बघा. आणि हां, ज्यालाच दुसरी ट्रिक मी काय सांगितलेली मित्रांनो तुम्हाला पुन्हा सांगतो. पहिले किती 30%नी किंमत वाढली, नंतर 10% सूट आणि पुन्हा पण मित्रांनो 10% सूट. ठीक आहे, 10% सूट, 10% सूट. 100ची वस्तू आहे मित्रांनो, 30%नी वाढली म्हणजे 10वरून 3 वाढले 13, गुणिला इथे 10%नी कमी झाली म्हणजेच 10वरून 9 झाली, 10वरून 1ने कमी, इथे किती पुन्हा इथे पुन्हा तेच 10वरून 1ने कमी म्हणजे 9. ठीक आहे, 1 शून्य 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 9 9 81, 13 आणि 9 9 13 गुणला 9 9 81 भागिले 10. ठीक आहे, किती होते 13 आणि 81चा गुणाकार, 13 × 13 हातचाला 1 आहे, 13 13 7 91, 13 8 104 आणि 105, 105 भागिले 10 म्हणजे पॉईंट. 105.3ला विकली. 100ची वस्तू 105.3ला विकली म्हणजे किती, 5.3 एक्स्ट्रा भेटले का, 5.3% वाढवली ती किंमत. ठीक आहे, 5.3%ने किंमत वाढवली. ओके, या ट्रिकने पण तुम्ही करू शकता मित्रांनो, काही प्रॉब्लेम नाही. थोडं या ट्रिकने, नवीन ट्रिकने थोडं सोपी जाते, थोडं लवकर गणित निघते. ठीक आहे, आन्सर निघते. 7 नंबरचा टाईप बघा मित्रांनो. आता एका दुकानदाराने 8% कमिशन घेऊन, बघा एका दुकानदाराने 8% कमिशन घेऊन 3,500 रुपयाचा माल विकला तर त्यास किती कमिशन मिळाले. बघा काय म्हणताय का, 3,500चा माल विकला. ठीक आहे, त्याच्यावर किती कमिशन घेतलं, 8% कमिशन घेऊन विकून दिला माल, त्याला किती भेटा, 8%. म्हणजे जेवढा माल विकला त्याच्या 8% त्याला भेटले. ठीक आहे, किती होते, 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 35 × 8 किती होते,
35 दुनी 70, 7 चौक 28, 280. ठीक आहे. 35 गुणिले 8 280. डायरेक्ट कसं काढलं, काही टेन्शन घेतलं नाही मित्रांनो. याची फोड केली 2 गुणिले 4, 35 दुनी 70, 70 म्हणजे 7 चौक 28 आणि 1 0, 280 तुमचं काय त्याला कमिशन भेटलं. ठीक आहे. आन्सर चेक केलं मी, 280 आहे, 280 रुपये त्याला कमिशन भेटलं. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर 7 नंतर टाईप नंबर 8 बघा. आता टाईप नंबर 8 काय म्हणतो तर, एका कमिशन एजंटने 5% कमिशन घेऊन 5,000 रुपये कमावले तर त्याने एकूण किती रुपये माल विकला. बघा मित्रांनो, 5% कमिशन घेऊन किती मिळवले, 5,000, 1 2 3 मिळवले. म्हणजे एकूण मालाच्या 5% त्याला भेटले बस. आणि त्याला भेटलेली ॲक्च्युअल किंमत किती आहे, 5,000 रुपये. म्हणजे मी सोप्या भाषेमध्ये असं म्हणू का, 5% बरोबर 5,000 रुपये. 5% बरोबर 5,000 रुपये. मग 1% बरोबर किती होईल, याला भागेला 5 करा, याला भागेला 5 करा. ठीक आहे. किती होते, 1%ची किंमत भागेला 5 केलं म्हणजे 1 2 3 1000 राहील. ठीक आहे. आता माल किती, 100% बनवायचा आहे. मग याला 100ने गुणा किंवा 100% करायला, यालाच 100% करा. म्हणजे गुणीला 100 केले तर हे 100% होऊन जाईल का, 100%ची किंमत जाईल. गुणीला इथे पण 100 करा, 1 2 3 आणि 2 0. एवढ्या रुपयाचा तो माल आहे, एवढ्या रुपयाचा माल खरेदी केला. ठीक आहे. नसन समजलं तर पुन्हा मी समजून सांगतो कसं. तर बघा काय म्हणते 8 नंबर टाईप, एका कमिशन एजंटने 5% कमिशन घेऊन 5,000 रुपये कमवले. म्हणजे 5% कमिशन घेतलं, याच कमिशनची किंमत ॲक्च्युअल रुपयामध्ये 5,000 त्यांनी सांगितले, तर त्याने एकूण किती रुपयाचा माल विकला. बघा मित्रांनो, जेवढा माल विकला त्याच्यावरच कमिशन भेटेल ना. म्हणजे त्यानं माल 100%चा विकला, त्याच्यावर त्याला 5% कमिशन भेटलं. म्हणजे विचारलं काय, 5% कमिशन, याची किंमत तुम्हाला 5,000 डायरेक्टच सांगितली. आणि मग प्रश्नामध्ये काय विचारलं, माल किती विकला, तर माल होता 100%. ठीक आहे. आणि डायरेक्ट 5%ची किंमतच त्यांनी 5,000 सांगितली. 5% बरोबर 5,000 केले आपण. मग याच्याहून 1% काढला, 1000 निघाला. 1%, 1%हून 100% काढले. 100%ची किंमत एवढी आहे, किती, एकक दशक शतक 1000 10,000 लाख. म्हणजे 1 लाख रुपयाचा त्यांनी माल विकला. ठीक आहे. काय, 100% बरोबर 1 लाख. इथे 100% आहे ना, हे 100% माल विकला ना, 100%ची किंमत 1 लाख. ठीक आहे. म्हणजे एकूण माल किती विकला, 1 लाख रुपयाचा माल. एकदा आन्सर चेक करू द्या 8 ला. एकक दशक शतक 1000 10,000 लाख. ठीक आहे. आन्सर बरोबर 1 लाख. आन्सर चेक केलं मी. ठीक आहे. ओके. आता पुन्हा मित्रांनो दुसरी ट्रिक काय सांगायची, का त्याने 5% माल विकला, 5%ची किंमतच त्यांनी 5,000 सांगितली. तुम्हाला 100% मालाची किंमत किती आहे ते बघायचं आहे. 5% मालाची किंमत त्यांनी 5,000 सांगितली. 1 2 3 4. ठीक आहे. 5% बरोबर किती, 5,000 होत आहे. 100% मग किती, खाली 100% लिहा आणि वर काय राहील मित्रांनो, 100 रुपये. हे बरोबर चिन्ह मधात टाकून द्या. आता हेच बरोबर चिन्ह मधावर ठेवा. बस एवढं गणित केलं तरी तुमचा आन्सर निघून जाते. हे ट्रिक तुम्हाला मी कशामध्ये शिकवली होती, नफा तोट्यामध्ये. याचे सूट कमिशन दलालीचे मित्रांनो बरेचसे क्वेश्चन तिथे नफा तोट्यामध्येच कव्हर होते. ठीक आहे. आणि हे त्याला कनेक्टेड एक छोटंसं चॅप्टर आहे, बाकी खूप मोठं नाही. आता काय करायचं आहे, एक्स काढण्यासाठी एक्स इकडे होत्या, त्यानंतर 1 2 5,000 असे आहे बरं. 5,000 गुणिला हे 100% भागेला 5%. ठीक आहे. एक्स वर गेला, वरचे 5 खाली आले, खालचे 100 वर गेले. ठीक आहे. हे टक्के कटले, 5 5 कटले म्हणजे 1 राहिला नाही, तर 5 1 5 5 1 5. 1 वर हे 3 0. ठीक आहे. मग 1 वर हे 3 0 प्लस 1 वर 2 0, एकूण 1 वर 5 0. 1 2 3 4 5. 1 वर 5 0 म्हणजेच 1 लाख रुपये तुमचा आन्सर काय, एक्स काय मांडलं होतं, हे एकूण रुपये किंवा 100%ची किंमत एक्स मांडली होती. ठीक आहे. तुम्हाला एक्स काढायचं होतं की 100% काढायचे होते. 100% बरोबर ॲक्च्युअल रुपयामध्ये किंमत 1 लाख निघली. ठीक आहे. ओके. त्यानंतर टाईप नंबर 9 बघू मित्रांनो. आता टाईप नंबर 9 बघा. एका दलालाने 2% दलाली घेऊन 50,000 रुपयाला सीताकडून गीताला विकून दिला. काय, प्लॉट सॉरी. एका दलालाने 2% दलाली घेऊन एक प्लॉट 50,000 रुपयाला सीताकडून गीताला विकून दिला, तर या व्यवहारात दलालाला किती रुपये मिळाले. बघा मित्रांनो, दलालीचं कसं आहे मित्रांनो, सीताकडून गीताला विकला ना, सीताकडून गीताला विकला प्लॉट, मधामध्ये कोण आहे, दलाल आहे. ठीक आहे. म्हणजे ही प्लॉट विकणारी आहे, ही प्लॉट घेणारी आहे आणि ही विकणारी. ठीक
ठीक आहे. तसं आहे ना, सीताकडून गीताला, ठीक आहे, विकून दिला. कोणाला? गीताला विकून दिला म्हणते. ओके, काही हरकत नाही. कोणी घेणारी असो, कोणी विकणारी असो, काही तेवढं प्रॉब्लेम नाही या प्रश्नामध्ये. सीताकडून गीताला विकून दिला. बरोबर ना, सीताकडूनच विकला ना, हे विकणारी आहे. सीताकडून विकला गीताला, हे घेणारी. बरोबर होतं मित्रांनो, घेणारी हे बरोबर होतं आपलं. ठीक आहे, ही विकणारी आहे सीता, घेणारी ही गीता आहे. आता मित्रांनो, हा दलाल काय करतो? मी तुझं काम केलं, तुला प्लॉट विकून दिला, तू मला 2% दे. 2% इकून तिकडे प्लस झाले, म्हणजे तू मला 2% दे म्हणताय, दलाल म्हणताय तू मला 2%. हिला काय सांगत आहे? तर मी तुला प्लॉट पाहून दिला, प्लॉट खरेदी करून दिला, तू पण 2% दे. ठीक आहे, तू पण 2% दे. म्हणजे सीताकडून पण 2% येत आहे, गीताकडून पण 2% येत आहे. एकूण किती? 4% त्याला भेटत आहे. म्हणजे दोन्ही पार्ट्याकडून हा दलाल आहे, दोन्ही पार्ट्याकडून 2-2% व्याज वसूल करतो. ठीक आहे, एकूण त्याला किती टक्के? 4%. कोणाच्या? 5,000 रुपयाच्या. म्हणजे ती वस्तू किती रुपयाची विकली? तो प्लॉट कितीचा? 50,000 रुपयाचा विकला. मग काही टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो, 50,000चा प्लॉट आहे. ठीक आहे, हिच्याकडून 2% दलाली भेटली, तिच्याकडून 2% दलाली भेटली, एकूण किती भेटली? 4% दलाली. म्हणजे 4/100. 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, राहिले किती? 5 चोक 20, 20वर हे 2 शून्य, 2,000 तुमचा आन्सर आहे. 2,000 दलालाला किती भेटले? एकूण 2,000 रुपये भेटले. 9चा आन्सर चेक करू द्या. टाईप नंबर 9 2,000. ठीक आहे बरोबर आन्सर चेक केलं आहे. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट टाईप घेऊ. आता टाईप नंबर 10 बघा मित्रांनो. रमेशने 2% दलाली घेऊन गणेशकडून, बघा रमेशने 2% दलाली घेऊन, टाईप नंबर 10 ना, टाईप नंबर 10 बघा. रमेशने 2% दलाली देऊन गणेशकडून 20,000 रुपयांना एक कार विकत घेतली, तर त्याला ती कार किती रुपयांना मिळाली? बघा मित्रांनो, 2% दलाली दिली. कोण? रमेशने विकत घेतली. म्हणजे रमेश कोण आहे? ते रमेशने 2% दलाली देऊन गणेशकडून 2 लाख रुपयांना एक कार विकत घेतली. म्हणजे कोण? विकत घेणारा. या खरेदी केली सोपे. रमेशनं खरेदी केली, मधामध्ये दलाल होता. ठीक आहे, आणि इकडे कोण आहे? विकणारा कोण आहे? गणेश. ठीक आहे, गणेश हो कोण? विकणारा. हो घेणारा किंवा खरेदी करणारा. बघा मित्रांनो, रमेशने किती टक्के? 2% दलाली देऊन 2 लाख रुपयाला एक कार आहे ना, कार विकत घेतली. म्हणजे पैसे याने याला दिले, हा पैसे याला देईन. किती रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालं? 2 लाख. मग मी काय म्हणताय, हा काय म्हणताय, तूनं 2 लाख दिले ना, हे मला नाही गेले, हे डायरेक्ट गणेशला गेले. तूनं जे पैसे दिले हे डायरेक्ट हे गणेशचं उत्पन्न झालं. मला काय भेटेल? 2% दे आणखी. झालं. 2 लाख प्लस 2%. कोणाचे? ह्या 2 लाखाचेच. समजलं का? म्हणजे 2 लाख तर द्यास लागत आहे, उलट याला आणखी 2% द्यावं लागत आहे. का? कारण की मी तुला कार विकत घेऊन दिली, कार खरेदी करण्यामध्ये मदत केली. ठीक आहे, म्हणजे हा याने याला पैसे दिले. पैशाचं ट्रान्झॅक्शन कसं झालं? हा म्हणता का हा पैसे डायरेक्ट गेले, याला गेले. हा दलालाला दिले, दलालाने याला दिले. किती? एकूण 2 लाख असे गेले, असे 2 लाख असे गेले. ठीक आहे, आता मित्रांनो आता काय म्हणताय, हा दलाल काय म्हणताय, हे 2 लाख डायरेक्ट त्याला गेले. मग 2 लाखावर तू मला 2% व्याज दे. ठीक आहे, 2% व्याज नाही, 2% कमिशन दे. ठीक आहे, मग 2 लाख तर दिलेच पहिले त्यानं, प्लस यास 2 लाखाचे 2% दिले. ठीक आहे, म्हणजे एकूण किती झाले मित्रांनो? 2 लाख म्हणजे किती होते? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख. ठीक आहे, 2 लाख प्लस 2 लाखाचे 2%. किती होते? 2%. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख. त्याचे 2% म्हणजे 2,000. 2/100. 2 शून्य कटले, 2 शून्य कटले. प्लस किती राहिले इथे? 2 4, 1 2 3 0, 1 2 3 0. म्हणजे 2 लाख रुपये, हे 2 लाख प्लस 4,000. 2 लाख प्लस 4,000 रुपये. ठीक आहे, शब्दात नसून समजलं तुम्हाला डायरेक्ट अंकात लिहून देतो. 2 लाख म्हणजे 1 2 3 4 5, 2 वर 1 2 3 4 5 0. ठीक आहे, बेरीज करा. 0 0 म्हणजे 0, पुन्हा 0 0 म्हणजे 0, 0 0 म्हणजे 0, 0 प्लस 4 म्हणजे 4, आणि हे 20 जसे ते 2 लाख
2,04,000 रुपये तुमचा आला. ठीक आहे, 2,04,000 त्याला द्यावे लागले. ठीक आहे, 10चा आन्सर चेक करू द्या मला. म्हणजे 2,04,000 द्यावे लागले म्हणजेच काय, तर एवढ्या रुपयांना त्याला ती कार मिळाली. 2,04,000 रुपये. ठीक आहे, आता मित्रांनो हे 2,04,000 नेमके कसे द्यायचे तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगतो. बघा, जर प्रश्नामध्ये दलाली देऊन विकत घेतली कार, म्हणजे याला 100% द्या लागणच, शिवाय 2% पण द्या लागण. ठीक आहे, 100% प्लस 2% एकूण हा 102% याला देऊन राहिला. 102% याला देऊन राहिला. ठीक आहे, मग काय म्हणतो मित्रांनो, याच्याकडून 2% दलाली घेतली, याच्याकडून 2% दलाली तो घेतो. म्हणजे काय, हेच पैसे, हेच 2 लाख रुपये, 2 लाख पकडा घ्या, 100% इकडे देतो. मग काय करतो, 2% व्याज दे म्हणताय, हे सॉरी 2% कमिशन दे म्हणताय, म्हणजे हे 2% यानं वापस घेतले. ठीक आहे, 100% दिले आणि याचं कमिशन 2% दलालाला भेटलं वापस. म्हणजे हे डबल 2 ट्रान्झॅक्शन करण्यापेक्षा, म्हणजे एकूण 100% पूर्ण पैसे इकडे जाईल आणि त्यानंतर दलाली याची वापस येईल. त्यापेक्षा मी काय म्हणते, दलाल काय म्हणते, तू 98% घे ना, 100%तून 2% काढून घे, मी तुला 98% देतो ना. ठीक आहे, म्हणजे मी असं म्हणू का, इथून 2% वसूल केले, इथून 2% वसूल केले त्यांना. ठीक आहे, म्हणजे जो पैसे देणारा किंवा कार खरेदी करणारा, सोप्या भाषेमध्ये पैसे देणारा डायरेक्ट, कारण तर पैशाचं ट्रान्झॅक्शन होत आहे. पैसे देणार आहे त्याला 100% प्लस 2% द्यावं लागेल आणि जो पैसे घेणार आहे त्याला 2% पैसे कमी घ्यावं लागेल. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. समोरचा प्रश्न जर असा जरा लागत का, गणेशनं एक कार विकली 2 लाख रुपयाला, एवढ्या लाख रुपयाला गणेशनं 2 लाख रुपयाला एक कार विकली, तर त्याला किती रुपये भेटन, तर त्याच्या मित्रांनो 98%च पैसे भेटन. ठीक आहे, समजता येतो. 2 लाखाचे 98% काढून घेतलं तर तुमचा आन्सर येते. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो टाईप नंबर 11 बघा. आता हे दोन्ही टाईप नंबर 10 मध्ये दोन्ही केले का, विकणारा आणि विकत घेणारा. कोण विकणारा जो असन, इथे विकणारा आणि हे खरेदी करणारा. ठीक आहे, खरेदी करणारा दलालाला देईन पैसे आणि हा इकडे देईन. म्हणजे पैसे खरेदी करणारा म्हणजे पैसे देणारा आहे ना, पैसे देणारा कोण, हा राहील. हा पैसे घेणारा राहील, कारण तो विकत आहे कार, पैसे घेणारा. इथे मित्रांनो टाईप नंबर 11 आहे बरं, सॉरी टाईप नंबर 10 आहे. टाईप नंबर 10च तुम्हाला पुन्हा सांगता मित्रांनो, हा पैसे देणारा आहे, हा पैसे घेणारा आहे, मधामध्ये दलाल आहे. ठीक आहे, हा किती देईन, 100% देईन प्लस 2% आणखी कमिशन देईन, म्हणजे एकूण किती, 102% हा देईन याला. ठीक आहे, याच्याकडून 102% पैसे गेले, याच्याकडून किती, याला 2% कमी भेटेल, म्हणजे 98% पैसे याला भेटेल. ठीक आहे, समजलं मित्रांनो या गोष्टी. मगाच्या क्वेश्चनचं 2 लाखाचे 102% काढले तरी सेमच आन्सर येते, 2,04,000 रुपये. ठीक आहे, याला किती भेटेल, 2 लाखाचे 98% भेटेल. किती होते, 2 लाखामधून 2% काढून टाका, 2 लाखातून 4,000 काढून टाका, किती राहील, 1,99,000 समथिंग, नाही 96,000 काहीतरी. ठीक आहे, एवढं तुमचं आन्सर आहे. ठीक आहे, गोष्ट करता येतपर्यंत मित्रांनो क्वेश्चनची लँग्वेज समजून घ्या एकदा. त्यानंतर मित्रांनो टाईप नंबर 11 बघा. ₹200 छापील किमतीची खुर्ची 25% सूट देऊन विकली, तरीही दुकानदाराला शेकडा 50% नफा झाला, तर त्या खुर्चीची मूळ किंमत किती. बघा मित्रांनो, विक्री एका ठिकाणी छापील किमतीवाली विक्री आहे, तर दुसऱ्या ठिकाणी खरेदी किमतीवर विक्री. ठीक आहे, खरेदी म्हणजे छापील किमतीच्या रिस्पेक्टमध्ये किती रुपयाला विकली ते कॅल्क्युलेशन इथे मांडायचं. दुसऱ्या ठिकाणी खरेदीच्या तुलनेमध्ये किती रुपयाला ती वस्तू विकली ते मांडायचं. तुम्हाला सांगतो, काही टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो, सांगतो समजावून. 11 नंबरचं पहिलं हे कॅल्क्युलेशन वगैरे इक्वेशन मांडू द्या मला. ₹200 छापील किमतीची खुर्ची 25% सूट देऊन विकली, म्हणजे छापील किंमत किती तिची 200 होती, 25% सूट देऊन विकली, म्हणजेच काय 100 वरून 25ने कमी, म्हणजे 75% तिची किंमत झाली. आता हिची 75% किंमत म्हणजे किती, 75/100. बस विक्री झाली, संपला विषय. विक्री झाली, मग बरोबर चिन्ह द्या. मग काय म्हणताय, तरीही दुकानदाराला शेकडा 50% नफा झाला. नफा कशावर होते, खरेदीवर, म्हणून इकडे खरेदीच्या तुलनेत किंवा खरेदीच्या सोबत विक्री करून टाका. ठीक आहे, खरेदीवर त्याला किती झाला,
खरेदी म्हणा. खरेदीवर किती 50% नफा झाला म्हणजे ती 150% झाली ती वस्तू. 150% म्हणजे 150 भागिले 50 100. ठीक आहे. 50% नफा म्हणजे 100वरून ती 50 वाढवली. 100वरून 50 वाढवली म्हणजे 150% ती वस्तू झाली. ठीक आहे. बस एवढं करून घ्या मित्रांनो, तुमचा आन्सर 11चं निघून जाते. नेमकं विचारलं काय तुम्हाला, तर त्या खुर्चीची मूळ किंमत किती. मूळ किंमत म्हणजे काय, हेच ना खरेदी किंमत. तुम्हाला हेच काढायचं आहे, हेच काढायचं आहे. ठीक आहे. आता काही नाही, टेन्शन घ्यायचं नाही. हे 100 आहे मित्रांनो, हे 100 कटले, हे 100 कटले. आता काय राहिलं, लिहून घ्या. 200 गुणिले 75 हे 150 खाली येऊन जाईल. 25 त्रिक 75, हो डायरेक्ट 150 एक 150 सॉरी 75 एक 75, 75 दोन्ही 150. ठीक आहे. 2 2 कटले, 1 राहिला, हे 200 वर घ्या. खरेदी किंमत किती आली तुमची, हे खरेदी किंमत बरोबर 100. इथे लिहितो खरेदी बरोबर 100 रुपये. ठीक आहे. आन्सर एकदा चेक करतो मी 11चा. 100 रुपये. ठीक आहे. आणखी मित्रांनो एक हे काढून घ्या तुम्ही, एक सूत्र लिहून घ्या. मूळ किंमत विचारली. मूळ किंमत किंवा मूळ किंमत म्हणजेच काय, खरेदी किंमत होते. खरेदी किंमतसाठी मित्रांनो, खरेदी किंमतसाठी एक सूत्र लक्षात ठेवा. छापील किंमत गुणिला 100 मायनस सूट अपॉन 100 प्लस नफा. ठीक आहे. 100 मायनस सूट, खरेदी किंमत म्हणजेच काय, त्याची मूळ किंमत झाली ना. 100 मायनस सूट 100 प्लस नफा. बघा 100 मायनस सूट आणि खरेदी. ठीक आहे. छापील किंमत किती आहे, किती आहे बा, 200 रुपये. ठीक आहे. 200 लिहून घ्या. खरेदी बरोबर 200 रुपये छापील किंमत गुणिला 100 मायनस सूट. सूट किती दिली त्याने, 25 सूट दिली म्हणजे 100वरून 75 कमी 75, 100वरून 25 कमी 75. त्यानंतर किती म्हणताय, 50% नफा झाला म्हणजे 100वरून 50 जास्त किती, 150. ठीक आहे. आला का बरोबर आपलं. 100 मायनस सूट आले का, 100 मायनस सूट म्हणजे 100 मायनस 25. ठीक आहे. इथे 100 प्लस नफा म्हणजे 100 प्लस 50, 100 प्लस 50 आले का 150. ठीक आहे. आता करून घेऊ. किती होते, 75 एक 75, 75 दोन्ही 150, बे एक बे हे 200 200 ते खरेदी बरोबर तुमचा आन्सर 100 आला. ठीक आहे मित्रांनो. या सूत्राने पण तुम्ही करू शकता. काही टेन्शन घ्यायचं, हे लक्षात ठेवायचं नाही. तर एक बेस म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, खरेदीसोबत नेहमी 100 प्लस नफा घ्या. 100 प्लस नफा बरोबर छापील किमतीसोबत नेहमी काय, 100 मायनस सूट, 100 मायनस सूट असं इक्वेशन मांडून ठेवा. लक्षात ठेवा, तुम्हाला आन्सर येऊन जाते. ठीक आहे. नाही तर मी बघा सुरुवातीला जी ट्रिक सांगितली, याच टाईपच्या सुरुवातीला जी ट्रिक सांगितली तीच तुम्ही ती ट्रिक तुम्ही फॉलो करू शकता. ठीक आहे. हे डायरेक्ट यासाठी सांगितलं एक मेथड, ती ट्रिक नाही मित्रांनो, एक मेथड आहे. ट्रिक तुमच्या लक्षात राहत नाही, ट्रिक मित्रांनो वारंवार विसरू शकते. त्यासाठी एक बेस मेथड ठेवून द्या. बघा त्या 1-2 मेथडवरच पूर्ण चॅप्टर मी कंप्लीट करत आहोत. ठीक आहे. ते मेथड लक्षात राहते, त्या मेथडनुसार तुम्ही करा. ठीक आहे. हे फक्त सूत्र तुम्हाला यासाठी लिहून दिलं का, तुम्ही सूत्रानुसार चालता ना, त्यासाठी सूत्र लिहून दिलं. बट सूत्र कधी विसरेल मित्रांनो काही सांगता येत नाही. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो टाईप नंबर 12 बघा. आता रामाने शेकडा 2 रुपये दलाली घेऊन एक म्हैस विकत घेतली. ठीक आहे. शेकडा 2 रुपये दलाली घेतली आणि म्हैस विकत घेतली. या व्यवहारासाठी त्याला एकूण 3264 म्हणजे 3264 रुपये खर्च आला. तर म्हशीची मूळ किंमत किती. बघा मित्रांनो तुम्हाला सांगतो. आता कोण आहे, रामाने 2 रुपये दलाली देऊन एक म्हैस विकत घेतली. दलाली देऊन म्हणजे देणारा, काय म्हणजे पैसे देणारा हा आहे. म्हैस विकत घेणारा किंवा खरेदी करणारा हाच आहे. ठीक आहे. मधामध्ये हा दलाल आहे आणि हा कोणीतरी वस्तू विकणारा किंवा पैसे घेणारा आहे. ठीक आहे. आणि मधामध्ये कोण, दलाल. ओके. शेकडा 2 रुपये दलाली म्हणजे शेकड्यामागे 2 रुपये म्हणजेच काय, 2% दलाली देऊन एवढ्या रुपयाला वस्तू घेतली. म्हणजे मी असं म्हणू का, इथे हा पैसे किती देईन, 100% तर देईनच, प्लस आणखी 2% देईन ना, एकूण 102% देईन. बस ह्याच मित्रांनो पैसे देणारा म्हणजे पैसे देऊन किती, 3200 का किती, 3264 म्हणजे 3264 रुपये देऊन, म्हणजे इथे त्याने किती दिले, 3264 दिले. बस 3264 दिले म्हणजे टक्क्यामध्ये 102% दिले. याचीच किंमत त्यांनी मित्रांनो 102% सांगितली. 102% म्हणजे भागीला 100. ठीक आहे.
तुमचं एवढं इक्वेशन आहे, सोडून घेतलं तुमचा आन्सर निघते. ठीक आहे. हे कसं काढायचं, तुम्हाला नेमकं इथं काय करायचं, एक्स कुठं आहे ते नाही समजत असेल तुम्हाला मित्रांनो इथे पण सांगतो बघा. 3264ची किंमत काय, 102%. तर 100%ची किंमत म्हणजे काय, एक्स आहे. ठीक आहे. हे झाले 100%. आता एक्स तुम्ही इथे काढू शकता. खालचा एक्स वर जाईन, त्यानंतर 3264 गुणिला खालचे 100 वर आणि वरचे 102 खाली. हे पण तुम्ही करू शकता. किती राहते मित्रांनो, ठीक आहे, 3. 102 त्रिक किती होते, 360 ना. भाग देऊन देऊ, काही टेन्शन घ्यायचं, काही टेन्शन नाही, भाग देऊन. 3264 भागीला 102 किती होत आहे, 102 गुणला 3 करा, 3 दुने 6, 3. 306, 326 मधून 306 गेले मित्रांनो, 20 राहिले, म्हणजे 204. ठीक आहे. 4 खाली घेतले, पुन्हा 2 करा, 102 गुणला 2 बरोबर 204. ठीक आहे. 0 0 राहिले, म्हणजे 102चा 32 वेळेस गुणाकार जातो. ठीक आहे. एवढं कळतं मित्रांनो. आता एक्स बरोबर म्हणजे एक्स तुम्ही काय घेतलं होतं, 100%. 100% म्हणजे काय, त्या वस्तूची किंमत. हेच विचारलं ना, मूळ किंमत काय 100%च राहते. हे काय मूळ किंमत झाली, किती आहे, 32 गुणला 100 म्हणजे 3200. दिसत आहे का, 3200 दिसत आहे तुम्हाला, दिसत नाही ना, काय हरकत नाही. डायरेक्ट 32 गुणला 100 बरोबर काय, एक्स बरोबर 3200 तुमचा आन्सर आहे. मूळ किंमत 3200 आहे. ठीक आहे. याला डायरेक्ट शॉर्टमध्ये करू का, बघा प्रश्नामध्ये काय म्हणते का, 2% रुपये म्हणजे 2% दलाली देऊन हा शब्द वापरला ना, देऊन एक म्हैस घेतली, या व्यवहारात त्याला एकूण 3264 रुपये खर्च आला. म्हणजे त्याला दलाली देऊन म्हणजेच काय, विकत घेणे आणि पैसे, विकत घेतली त्याला पैसे द्यावे लागेल, पैसे द्यावे लागेल. ज्याला पैसे द्यावे लागेल मित्रांनो तो 102% पैसे देईल आणि ज्याला घ्यावे लागेल तो 98% पैसे देईल. ठीक आहे. म्हणजे मी काय म्हणतो, याने 102% दिले आणि सोबत आकडा तुम्हाला सांगितलं का, 3264 रुपये दिले. तुम्ही डायरेक्ट करून घ्या, 102% बरोबर 32%, मग 100% किती, काही टेन्शन घ्यायचं नाही. 3264 बरोबर 102%. 102 म्हणजे काय, भागीला 100 करा. किती होतं, आता भाग देऊन द्या. 3264 भागीला 102 इकडे येईल, गुणिले 100 राहील. याचे किती राहिले, 51. याच्या अर्धे करून घ्या, 16, 3, 4, 17 त्रिक 51, 3 भाग जातो, 3 भागीला 17 करा. इथे 3 5 15, 1 उरला, 3 चौक 12, पुन्हा 1 उरला, 3 भाग जात ना, 17 न द्या. ओके, थांबा, 7.5, 7 4 11, 3 2 6, 7 4 2 मिनटं. बस 3264 आन्सर आहे ना. 3264 भागीला 102 गुणिला 100 असं आहे तुमचं. काही नाही टेन्शन घ्या मित्रांनो. याच्या अर्धे 51 होते, याच्या अर्धे किती होते, बेक बे भाग जात नाही म्हणून 1 उरला. ठीक आहे. बेसक 12, बेत्रिक 6 आणि बेदुनी 4, 1632 आहे मित्रांनो तुमचा आन्सर. आणि इथे किती आहे, याच्या अर्धे 51. ठीक आहे. इथे 3 भाग जातो का, 6ला 3 भाग जातो, 3ला 3 जातो आणि 2 + 1 3ला पण 3 भाग जातो. 3 भाग देऊन देऊ. 3 गुणिले 17 17 3 51. ठीक आहे. इथे किती येते, 3 5 15, 16 2 15 गेले 1 राहिला, पुन्हा 3 चौक 12, 13 12 गेले 1 राहिला, पुन्हा 3 चौक 12, 3 चौक 12 म्हणजे एवढी संख्या भागीला 17 गुणिला 11 आहे. ठीक आहे. एकदा इथे कॅल्क्युलेशन आपण करून घेऊ. 17 1 17, 17 त्रिक 51, भाग जात नाही, 54 मधून 51 गेले 3, 17 2 34, 32 गुणिला 100 म्हणजे किती, 3200 तुमचा आन्सर आहे. ओके. आता पुन्हा लक्षात ठेवा, जो पैसे देऊन राहिला मित्रांनो व्यवहारामध्ये त्याच्याकडून दलाल 102% घेईल आणि जो पैसे घेऊन राहिला म्हणजे वस्तू विकत आहे तो, वस्तू विकणारा पैसे घेतो तो 98% पैसे घेईल. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो 13 नंबर टाईप आहे, लास्ट टाईप बघा, खूप घाम आला मित्रांनो. ओके. एकाने शेकडा 2 दलाली देऊन एक वस्तू विकत घेतली, तिला घरी आणण्यासाठी 40 रुपये खर्च आला, खरेदीस 20,080 रुपये खर्च झाला, तर मूळ किंमत किती. बघा मित्रांनो तुम्हाला काय सांगितलं होतं मी, जो वस्तू विकत घेत आहे म्हणजे पैसे देत आहे, पैसे देणारा किती, 102% पैसे देईन. ठीक आहे. 102% पैसे दिले त्यांना, एकूण खर्च वगैरे नंतर बघू. मग काय म्हणताय,
वस्तू विकत घेतली म्हणजे 102% पैसे दिले, तिला घरी आणण्यासाठी 40 रुपये खर्च आला. 102% दिले कोणाला? दलालाला. प्लस घरी आणण्यासाठी भाड्याचे 40 रुपये. कायचं गाडीचं भाडं असेल तुमच्या, मोठ्या गाडी ज्या गाडीनं आणली असेल वस्तू, काय वस्तू कोणती आहे का माहीत नाही, वस्तू आणली असेल एखादी कार मोठ्या गाडीनं आणली असेल, 407 आणली असेल किंवा एखादी ऑटोन वस्तू आणली असेल, त्याचं भाडं 40 रुपये. हे रिक्षाचं भाडं असतं 40 रुपये. ठीक आहे, रिक्षानं आणली असेल त्याचं भाडं 400 रुपये. असे एकूण त्याने किती रुपये दिले? पूर्ण टोटल खरेदीस 2080 रुपये खर्च आला. म्हणजे 102% दलाला दिले प्लस 40 रुपये भाड्याचा खर्च, असा एकूण खर्च मित्रांनो 2080 रुपये त्याला आला. ठीक आहे, बस हीच इक्वेशन आहे. मग तुम्हाला काय करायचं इथे? तर मूळ किंमत किती निघून जाईल. 102% काय दलाली आहे ना, मग मूळ किंमत किती? 100% बरोबर. हां हो आलो बाई, मूळ किंमत. ठीक आहे, मूळ किंमत किती? 100% राहील. आपण 100% काढून घेऊ. किती होते? टक्के म्हणजे भागेला 100. ठीक आहे, हे 102%, 100% प्लस 40 आणि इकडे -40 होऊन जाईल. 20 80 - 40. ठीक आहे, इकडे करायला 102 भागेला 100. 2080मधून 40 गेले किती राहते मित्रांनो? 2040. पुन्हा मित्रांनो काय करायचं? आता हे जे 102 भागेला 100 आहे ना, इकडे गेल्यानंतर 100 भागेला 102 होईल. ठीक आहे, दिसत आहे का तुम्हाला? हो दिसत आहे ना. हे कॅल्क्युलेशन मी तिकडे लिहितो. 20 40 गुणिला 100 भागेला 102. हे आन्सर तुमचं एवढं आहे मित्रांनो. 102 1 102 102 दुने 204 0 200 ते वर घ्या. ठीक आहे, म्हणजे 20 आणि 100चा गुणाकार 20 वर 2 0. ठीक आहे, 2000 तुमचं आन्सर आहे. मूळ किंमत किती झाली? 2000. 100% किती? 2000. ठीक आहे, एवढं तुमचं आन्सर आहे मित्रांनो. इथे सर्व टाईप संपलेले आहे. कशाचे? सूट, कमिशन आणि दलालीचे पण आपण शेवटी क्वेश्चन घेतले. 5-6 टाईप वगैरे घेतले दलालीचे. ठीक आहे, या गोष्टी कळत आहे. इथे आपलं काय संपलं मित्रांनो? सूट व कमिशन. ठीक आहे, यानंतर कोणतं चॅप्टर येईल मित्रांनो आपलं? सरळ व्याज, चक्रवाढ व्याज. ठीक आहे, सरळ व्याज आणि चक्रवाढ उद्यापासून चालू होऊन जाईल. आणि हां, आतापर्यंत मित्रांनो आपला 60% सिलेबस कव्हर झाला. 60% म्हणजे काय? एक्झाममध्ये जेवढे विचारते जे विचारते त्याच्या 60% कव्हर झालं. ठीक आहे, एक्झाममध्ये वेटेजनुसार जेवढे विचारते मित्रांनो त्याच्या 60% सिलेबस कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे, बाकी आहे वाटल्यास चॅप्टर वगैरे आहे पण त्यावर वेटेज कमी राहते मित्रांनो. ते तर घेतोच आपण, काही नाही, सगळे घेतो, टॉपिक सगळे घेतो मित्रांनो. फक्त जो 90% जे विचारते ना आधी, 90% ज्या घटकावर 90% किंवा 90% वेटेजवालं जेवढं विचारते ना तेवढं सगळं कंप्लीट करतो. ठीक आहे, शेवटी मित्रांनो जे 10% राहते ना, 10% राहते ना, सिलेबस जास्त आहे थोडा. 10%च्या मानानं जेवढं 10% ज्या गोष्टीवर विचारते तेवढा सिलेबस जास्त आहे, बट विचारते फक्त 10%. ते सर्वात शेवटी घेऊ आपण. ठीक आहे, ओके, थँक्यू.